रुपाली ठोंबरेंनी शेअर केलेला स्क्रीनशॉट खोटा, जितेंद्र आव्हाडांची पोलिसात तक्रार, ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल। सरपंच हत्या प्रकरणात सापडलेल्या मोबाईलमधून कोणत्या बड्या नेत्याला फोन, तत्काळ नाव जाहीर करा, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांची मागणी। पुण्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना, 27 वर्षीय महिला शिक्षिकेनं 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर केला लैंगिक अत्याचार, महिला शिक्षिकेला पोलिसांकडून अटक। मुंबईसह पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ, 2 महिन्यात तिसऱ्यांदा दरवाढ, टॅक्सी रिक्षाचं भाडं वाढवण्याची शक्यता। काश्मीरमध्ये हिमवृष्टीनं जनजीवन विस्कळीत, रस्ते विमान वाहतूक ठप्प, जम्मू श्रीनगर महामार्गावर 2000 लोक अडकली। जळगावात अवकाळी पावसाचा फटका, केळीच्या बागा आडव्या, मका आणि हरभरा पिकाचंही नुकसान। प्रकल्पाची किंमत आणि नफा मिळताच टोल बंद झाला पाहिजे, सुप्रीम कोर्टाचे निर्देश, दिल्ली नोएडा फ्लायवे प्रकरणात दावा फेटाळला। परळी तालुक्यात पुन्हा हवेत गोळीबार, आणखी 3 गुन्हे दाखल। धाराशिवच्या मेसाई गावचे सरपंच आणि ग्रामस्थ, हल्लेखोराचा अजूनही छडा लागत नसल्यानं पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन। इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, नदीपात्रात मैला मिश्रित सांडपाण्यानं प्रदूषण, वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात।